आता पीएफ चे पैसे काढण्यासाठी ऑफिसचे चक्कर मारावे लागणार नाही. थेट एटीएम आणि यूपीआय द्वारे निघणार पैसे. जाणून घ्या काय आहे ईपीएफओ 3.0. तुम्हीही नोकरी करताय आणि तुमचा पीएफ कट होतोय तर सावधान राहा, कारण 1 जुलै 2026 पासून पीएफ चे नियम पूर्णपणे बदलले आहेत. पीएफ खात्यात जमा असणारा संपूर्ण पैसा आता काढता येणार नाही. 25% रक्कम खात्यातच का लॉक राहणार, बघा ईपीएफओचा नवीन नियम. नमस्कार मित्रांनो, मी आहे निकिता दादासाहेब तुपे आणि तुमचं बॉसवाला मराठी चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, 1 जुलै 2026 पासून ईपीएफओ 3.0 चे अनेक मोठे बदल हळूहळू होण्यास सुरुवात झाली आहे. आता पीएफ ची संबंधित अनेक कामे पूर्वीपेक्षा खूप सोपी होणार आहेत, जसे की यूपीआय आणि एटीएम द्वारे पीएफ चे पैसे काढण्याची सुविधा, क्लेमचे जलद सेटलमेंट, ओटीपी द्वारे स्वतः प्रोफाइल अपडेट करण्याचा पर्याय आणि एक मोठा बदल म्हणजे नोकरी दरम्यान पीएफ चे पैसे काढण्याचे नियम आता पहिल्यासारखे राहणार नाहीत. म्हणजे जर तुमचाही पीएफ कट होत असेल तर हे नवीन बदल तुमच्यासाठी जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. पण या नवीन सुविधांचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला आधीच काही महत्त्वाची कामे पूर्ण करावी लागतील. जर तुम्ही ही कामे केली नाहीत तर नवीन सिस्टम लागू झाल्यानंतरही तुम्हाला अनेक सुविधांचा लाभ घेता येणार नाही. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ईपीएफओ 3.0 मध्ये कोणते मोठे बदल झाले आहेत, कोणते नवीन नियम प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी जाणून घेणे गरजेचे आहे, या सुविधांचा लाभ कसा मिळेल आणि कोणत्या गोष्टींसाठी अजून थोडी वाट पाहावी लागेल. चला तर मग उशीर न करता सुरू करूया. मित्रांनो, भारतातील 30 कोटींपेक्षा जास्त ईपीएफओ सदस्यांसाठी प्रोव्हिडंट फंड हे केवळ एक सेव्हिंग अकाउंट नाही, तर रिटायरमेंट नंतरची सर्वात मोठी आर्थिक सुरक्षा आहे. बऱ्याच काळापासून ईपीएफओ ची संत प्रक्रिया, क्लेम सेटल होण्यास होणारा उशीर आणि छोट्या छोट्या गोष्टींसाठी वारंवार ऑफिसच्या फेऱ्या माराव्या लागणे अशा तक्रारी समोर येत होत्या. आज या कारणांमुळे सरकारने ईपीएफओ 3.0 च्या माध्यमातून संपूर्ण सिस्टम अधिक डिजिटल, जलद आणि सोयीस्कर बनवण्यास सुरुवात केली आहे. पण या नवीन सुविधांचा पूर्ण लाभ घेण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टींची तयारी करावी लागेल. आता ते काय आहे? सर्वात आधी तुमचे आधार कार्ड तुमच्या ईपीएफओ खात्याशी लिंक असल्याची खात्री करा. दुसरा म्हणजे ईपीएफओ मेंबर पोर्टल वरती तुमचे बँक अकाउंट लिंक करा. तिसरा म्हणजे आधार, पॅन आणि ईपीएफओ मधील तुमचे नाव, जन्मतारीख आणि सर्व इतर माहिती एकसारखीच आहे की नाही हे तपासा. आणि तुम्ही जे यूपीआय आयडी वापरणार आहात ते त्याचे बँक खात्याशी जोडलेले असावे, जे ईपीएफओ मध्ये लिंक आहे. आणि डिजिलॉकर वर तुमचे रजिस्ट्रेशन करून घ्या, जेणेकरून गरज पडल्यास पीएफ ची संबंधित कागदपत्रे सहज मिळतील. जर कुठलीही माहिती चुकीची असेल तर ती आत्ताच अपडेट करून घ्या, जेणेकरून भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही. आता ईपीएफओ 3.0 चे मोठे बदल आपण बघून घेऊया. पहिला म्हणजे यूपीआय आणि एटीएम द्वारे पैसे काढण्याची सुविधा. हे बघा, ईपीएफओ 3.0 च्या सर्वात जास्त चर्चेत असलेला बदल हाच आहे. ईपीएफओ आपली सिस्टम एनपीसीआय शी जोडत आहे. यानंतर भविष्यात सदस्य यूपीआय ऍप आणि यूपीआय सक्षम एटीएम द्वारे देखील आपले पीएफ चे पैसे काढू शकतील. आणि यूपीआय द्वारे क्लेम करताना आधार ओटीपी द्वारे व्हेरिफिकेशन होईल, ज्यामुळे प्रक्रिया खूप वेगवान होईल. आणि एटीएम मधून पैसे काढण्यासाठी ईपीएफओ एक पीएफ लिंक्ड एटीएम कार्ड जारी करेल, जे बऱ्याच अशा डेबिट कार्ड सारखे काम करेल. सुरुवातीच्या टप्प्यात एका वेळी सुमारे 25 ते 50 हजार रुपये पर्यंत पैसे काढण्याची मर्यादा असू शकते. आणि यासाठी तुमचे केवायसी पूर्ण असणे, यूएएन ऍक्टिव्ह असणे आणि मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे. दुसरं म्हणजे ऑटो सेटलमेंट आता आणखीन वेगवान होणार. पूर्वी फक्त कमी रकमेचे पीएफ क्लेम लवकर मंजूर व्हायचे, पण आता जर तुमचे केवायसी पूर्ण असेल तर 5 लाखांपर्यंतच्या क्लेमचे निवारण ऑटो सेटलमेंट द्वारे खूप वेगाने केले जात आहे. अनेक मॅटर्स मध्ये ही रक्कम 72 तासांच्या आत तुमच्या बँक खात्यात जमा होऊ शकते. यामुळे कंपनीच्या मंजुरीसाठी लागणारा वेळ खूप कमी झाला आहे. मात्र 5 लाखांपेक्षा जास्त रकमेचे क्लेम पूर्ण तपासणी नंतरच प्रोसेस केले जातील. आता तिसरा आहे नवीन 75% विड्रॉवल नियम. हा नेमकं काय आहे? तर मित्रांनो, हा अतिशय महत्त्वाचा बदल आहे. पूर्वी अनेक लोक नोकरी दरम्यान गरजेनुसार आपला पीएफ चा पूर्ण पैसा काढून घ्यायचे. यामुळे रिटायरमेंटच्या वेळी त्यांच्या खात्यात खूप कमी रक्कम उरायची. हे लक्षात घेऊन आता 25% मॅन्डेटरी बॅलन्स रूल लागू केला जात आहे. याचा अर्थ असा आहे की नोकरी दरम्यान तुम्ही तुमच्या पीएफ मधील जास्तीत जास्त 75% रक्कम काढू शकाल आणि उर्वरित 25% रक्कम तुमच्या पीएफ खात्यात अनिवार्यपणे जमा राहील.
उदाहरणार्थ जर तुमच्या PF मध्ये एकूण 4 लाख जमा असतील तर तुम्ही जास्तीत जास्त 3 लाख रुपये काढू शकाल आणि उर्वरित 1 लाख तुमच्या खात्यात राहतील आणि त्यावर सरकारकडून ठरवलेल्या वार्षिक व्याज मिळत राहील. आता तुम्हाला प्रश्न पडेल की मग हा उर्वरित 25% पैसा कधी काढता येईल? तर हा पैसा तुमचाच राहील, पण तो काढण्यासाठी काही विशेष अटी असतील. रिटायरमेंट नंतर किंवा वयाच्या 55 वर्ष पूर्ण झाल्यावरती, दुसरा म्हणजे कायमस्वरूपी अपंगत्व असल्यास आणि तिसरा म्हणजे तुम्ही सलग 12 महिने बेरोजगार राहिल्यास. आता चौथा पॉइंट आहे की पार्शियल विड्रॉवल अधिक सोपे झाले आहेत. पूर्वी काय होतं, PF मधून पैसे काढण्यासाठी सुमारे 13 वेगवेगळ्या कारणांपैकी एका अंतर्गत अर्ज करावा लागायचा. आता ही प्रक्रिया सोपी करून सर्व कारणांमध्ये फक्त 3 मोठ्या कॅटेगरीमध्ये विभागले आहे, जसे की एसेन्शियल नीड्स, हाऊसिंग नीड्स आणि स्पेशल सर्कमस्टॅन्सेस. या तिन्ही मॅटर्स मध्ये अर्ज करण्यासाठी किमान 12 महिन्यांची नोकरी पूर्ण असणे आवश्यक आहे आणि तसेच कागदपत्रांची जत्राही आता कमी होणार आहे. आता मित्रांनो, पुढे जाण्यापूर्वी मला तुम्हाला विचारायचे आहे की तुम्हाला तुमच्या कुटुंबाची आर्थिक सुरक्षा हवी आहे का? जर हो असेल तर फक्त बचत करणेच नाही तर योग्य इन्शुरन्स घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. हे बघा, जर घराची संपूर्ण जबाबदारी तुमच्यावर असेल तर टर्म इन्शुरन्स तुमच्या कुटुंबासाठी एक मजबूत आर्थिक कवच बनू शकतो. याची सुरुवात फक्त 400 ते 500 रुपये प्रति महिना प्रीमियम पासून होते. यामध्ये तुम्हाला करोडो रुपयांचे कव्हरेज मिळू शकते आणि 51 पेक्षा जास्त इन्शुरन्स पार्टनर्सचा पर्याय उपलब्ध आहे आणि अनेक प्लॅन्स वरती तुम्हाला 15% पर्यंत सूटही मिळत आहे. आणि दुसरं म्हणजे हेल्थ इन्शुरन्स. आजच्या काळात हॉस्पिटलचे एक मोठे बिल तुमची वर्षानुवर्षाची बचत संपवू शकते, त्यामुळे हेल्थ इन्शुरन्स असणे अत्यंत गरजेचे आहे. याचा प्रीमियम देखील सुमारे 400 ते 500 प्रति महिन्यापासून सुरू होते. यात करोडो रुपयांचे हेल्थ कव्हरेज, 25% पर्यंत डिस्काउंट आणि क्लेमच्या वेळी 30 मिनिटाच्या आत क्लेम सपोर्ट मिळतो. आणि अजून एक मॅटर्निटी हेल्थ इन्शुरन्स सुद्धा देखील आहे. जर तुम्ही फॅमिली प्लॅनिंग करत असाल तर हा प्लॅन डिलिव्हरी आणि गरोदरपणातील मोठे खर्च कव्हर करतो. यामध्ये प्रसूतीपूर्वी तपासण्या, डिलिव्हरी रूम चार्जेस आणि सिझेरियनचा खर्चही समाविष्ट असतो. आता अनेक प्लॅन्स मध्ये प्रेग्नन्सीच्या 6व्या महिन्यापासूनच क्लेम करता येतो आणि 50,000 रुपये पर्यंतचे फिक्स मॅटर्निटी कव्हरेज मिळते, ज्यावर 25% पर्यंत डिस्काउंटही उपलब्ध आहे. त्यामुळे जर तुम्ही योग्य इन्शुरन्स घेतला नसेल तर नक्की विचार करा. आता आपण परत मुद्द्यावर येऊया, जसे की इतर महत्त्वाच्या सुविधा आणि अपडेट्स बद्दल मी तुम्हाला सांगते. पहिलं म्हणजे प्रोफाईल अपडेट करणे सोपे झाले आहे. पूर्वी नाव किंवा जन्मतारीख दुरुस्त करण्यासाठी कंपनीवरती किंवा EPFO ऑफिस वरती अवलंबून राहावे लागायचे. आता OTP व्हेरिफिकेशन द्वारा सदस्य स्वतः आपली माहिती अपडेट करू शकतील. दुसरं म्हणजे सेंट्रलाइज्ड IT एनेबल सिस्टम. EPFO आता ही नवीन सिस्टम लागू करत आहे, ज्यामुळे मॅन्युअल काम कमी होईल आणि संपूर्ण PF सिस्टम बँकिंग सिस्टम सारखी आधुनिक आणि वेगवान होईल. तिसरं म्हणजे PF व्याज अपडेट. आर्थिक वर्ष 2025 ते 26 साठी ठरवलेले 8.25% व्याज सक्रिय PF खात्यांमध्ये 30 जून पर्यंत क्रेडिट करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे आणि 1 जुलै पासून सदस्य त्यांच्या नवीन PF पासबुक मध्ये अपडेट बॅलन्स पाहू शकत आहे. आणि आता नवीन कायदा आहे प्रोव्हिडंट फंड स्कीम 2026. सरकार जुन्या कायद्यांऐवजी नवीन एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड स्कीम 2026 आणि एम्प्लॉईज पेन्शन स्कीम 2026 आणण्याच्या तयारीत आहे, जे सध्या लीगल रिव्ह्यूच्या टप्प्यात आहे. तर मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, EPFO ने स्पष्ट केले आहे की ही सर्व बदल एकदम लागू होणार नाही, तर ते टप्प्याटप्प्याने लागू केले जातील. करोडो जुने रेकॉर्ड्स अपडेट करायचे असल्यामुळे याला थोडा वेळ लागू शकतो. तर मित्रांनो, थोडक्यात सांगायचं झालं तर EPFO 3.0 चा उद्दिष्ट कर्मचाऱ्यांसाठी PF सिस्टम सोपी, जलद आणि सुरक्षित बनवणे हाच आहे. म्हणजेच क्लेमचे जलद सेटलमेंट, पैसे काढण्याची सोपी प्रक्रिया, कमी कागदी काम आणि अधिक डिजिटल सुविधा. तर मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, तुमच्या मित्रांसोबत आणि कुटुंबासोबत शेअर करा आणि अशा सोप्या भाषेत आर्थिक आणि सरकारी योजनेची माहिती मिळवण्यासाठी बॉसवाला मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ब्रँड पार्टनरशिप आणि ॲडव्हर्टाइजमेंट इन्क्वायरीसाठी ईमेल करा brand@bosswala.com. व्हॉट्सअप करा 9108014192. बॉसवाला, बी द बॉस.